शरद पवारांनी इंडियन एक्सप्रेसला खळबळजनक मुलाखत दिली आहे। काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असे विधान शरद पवारांनी केले। काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये फरक नाही असेही शरद पवार म्हणलेत। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णयाबद्दल आता काही नाही, सहकाऱ्यांशी चर्चेनंतर विलीनीकरणाबद्दल बोलणार असं शरद पवारांनी स्पष्ट केलेलं आहे। राष्ट्रवादीचा निर्णय सामूहिकरित्या घेतला जाईल। वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरूंच्या विचारांचे आहोत असंही शरद पवारांनी म्हटलेलं आहे। समविचारी पक्षांसोबत काम करण्यास ठाकरे ही सकारात्मक असल्याचं शरद पवारांनी म्हटलं। भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या एनडीएचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही आणि लोकांनी इंडियाच्या हातात या देशाची सत्ता देण्याचा निर्धारच केलेला आहे। कारण या जुलमी आणि अत्याचारी आणि ज्याला आपण तानाशाही प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीला जनता विटलेली आहे। म्हणून पवार साहेब म्हणतायत की 24 नंतर हे सर्व पक्ष काँग्रेसमध्ये, अनेक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, अनेक पक्ष, तर त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे। काय वक्तव्य आहे ते मी काय स्वतः ऐकलेलं नाही, पण त्यांना असं वाटत असावं की वेगळं काहीतरी, म्हणजे आता नाहीतरी त्याने ती इंडिया किंवा काही ती एक फ्रंट उघडलेली आहेच काय। आता त्या संदर्भामध्ये मला स्वतःला वाटत नाही की प्रादेशिक पक्ष जे आहेत हे कुठेतरी विलीन होतील असं मला स्वतःला तरी वाटत नाही। प्रत्येक प्रादेशिक पक्षाचे जे नेते आहेत, बंगाल असेल का ओडिशा असेल का इतर काय असेल, ते आपापल्या शक्तीवर ताकदीवर त्यांनी जे आहे त्या ठिकाणी आपलं नेतृत्व प्रस्थापित केलेलं आहे, सरकार बनवलेले आहे। पण साहेबांची जे आहे त्यांचा अनुभव मोठा आहे पवार साहेबांचा, आणि संपूर्ण देशामध्ये काय चालतं ते अनेक नेत्यांशी बोलत असतात, त्याच्यामुळे काय त्यांनी वक्तव्य केलं असेल।